तर हे गरम पाणी घेऊन आम्ही कुठे चाललोय तुम्हाला सांगतो. गौरव आलाय, मी आणि गौरव आज एक भारी गोष्टाचं नियोजन करतोय. आता हे तुम्हाला लांबून दिसत असणार आहे, पण जवळून तुम्हाला कळेल हे किती आत गेलंय ते. आता हे पाणी टाकून आपण ट्राय करू. तर आज मी त्या नाही ह्या सीटवर बसलोय, कारण ड्रायव्हिंग आज लकी करतोय. आणि आम्ही दोघंही चाललोय आज खऱ्या केश कर्तनालयात. हा बघा, हा सिनरी आहे ना, हा आमच्या गावातून दिसते. खरंच आमचं गाव ना सिनरीच्या बाबतीत टॉप आहे, अव्वल आहे. समोर पवनचक्क्या, डोंगर आणि अरे यार एकदम भारी, ग्रेट. हे आम्ही आलो आमच्या शेजारच्या गावात. हे आहे पाडळी नावाचं गाव आहे का, पाडळी. इथे आम्ही काय तो सांगतो तुम्हाला. हे आम्ही पाडळीत आलोय आणि योगेशदाची वाट बघतोय. आम्हाला आमचं काय ते रुटीन हेअर कटिंग्स करायचे आहेत आणि हे आहे योगेशदा वाट बघतोय. तर मला एक गोष्ट सांगा, उस्तऱ्यामध्ये दाढी करण्यात आणि जिलेटने दाढी करण्यात फरक काय असतो? काय फरक असतो याच्यात आणि त्याच्यात सांगा. उस्तराने दाढी करायला जिलेटने दाढी करताना कापत नाही, उस्तराने दाढी करताना कट होते. बरोबर, ते आमच्या हाताने कट होते. बरोबर, पण ह्याच्यात सुपिरियर कशी होते? ह्यानंच दाढी, वस्त्राने दाढी चांगली होते, जिलेटने नाही. ह्यानं ना, जिलेटने केस पाठीमागे सोडते. जिलेटची दाढी लई 2 दिवस दाढी वाढलेली असेल तर जिलेटने दाढी होते. सातारा लांब आहे, मसवड कुठं 65 किलोमीटर आहे. ना आम्ही पण रचना बदलते.